संत ज्ञानेश्वर मंदिरात दानपेटीवर डल्ला मारल्यानंतर मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। विशाल बारुळे हा सेवेकरी दानपेटीतील रक्कम जमा करण्याचं काम करत असताना त्याची विश्वस्तांना साधी कल्पनाही नव्हती का अशी विचारणा होते। त्यामुळेच मुख्य लेखापाल आणि सुरक्षा रक्षकांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। मंदिर प्रशासनाने निर्णय घेतलाय। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या अलंकापुरी नगरीमध्ये माऊली मंदिरामध्ये चोरी होती आणि ही चोरी करतोय तो म्हणजे सेवेकरी। याच सेवेकऱ्यावरती आपण खरं तर पोलिसांच्या मार्फत गुन्हा दाखल केलेला आहे। काय एकंदरीत अधिक तपासात आले आणि देवस्थानची याबाबतची भूमिका काय आहे? निश्चितपणे हा जो काही प्रकार आरोपीने केलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे, दुर्दैवी आहे। या संदर्भात त्याच्याबरोबर इतर कोणी कर्मचारी देवस्थानचे सहभागी आहेत का किंवा इतर कोणाचा सहभाग आहे का याच्याबाबत संस्थांच्या अंतर्गत चौकशी करत आहे। निश्चितपणे त्याच्याबरोबर जर आणि कोणी अजून आरोपी असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर देखील कडक कारवाई संस्थान करेल। या संदर्भात संस्थांच्या विश्वस्त मंडळाची सभा घेण्यात आली आणि त्यामध्ये संस्थांच्या इतर विभागामध्ये देखील कशा प्रकारे कर्मचारी आहेत ते काम करत आहेत याचा आढावा घेण्यात आला। त्याचप्रमाणे हनुमान दरवाजातून प्रत्येक कर्मचाऱ्याने यावं, हनुमान दरवाजातून परत जाण्यात यावं। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे कुठलीही बॅग आणू नये अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। निश्चितपणे त्याच्याकडून जी काही रक्कम असेल ती जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्यासाठीची प्रक्रिया आम्ही पोलिसांच्याकडे चालू करू आणि कोर्टाकडे देखील त्या ठिकाणी जी काही रक्कम त्याने चोरलेली आहे ती रक्कम देवस्थानांना मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे।